नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती. तर मित्रांनो, तलाठी भरती 2023चा निकाल जाहीर झाला होता आणि त्यानंतर अंतिम निवड यादी प्रत्येक जिल्ह्याची प्रसिद्ध झाली होती, 23 जिल्ह्यांची. त्यानंतर आता कागदपत्र पडताळणीबाबतचं वेळापत्रक हिंगोली जिल्ह्याने प्रसिद्ध केलं आहे आणि या वेळापत्रकामध्ये उमेदवारांसाठी काय माहिती दिली आहे आणि काय सूचना असणार आहे, या सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, ही जी माहिती दिली आहे ते आतापर्यंत झालेलं सर्व इतिवृत्त आहे. त्यानंतरनं आपण बघूयात जे वेळापत्रक आहे हिंगोली जिल्ह्याचं ते काय आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला इथे त्यांनी दिनांक आणि वेळ नमूद केलेली आहे, तुम्ही पाहू शकतात. आणि एक सूचना आहे, उमेदवारांनी जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या निकषानुसार मूळ व साक्षांकित कागदपत्रांची 2 संच पडताळणीसाठी खालील दिनांकास उपस्थित राहावे. तर मित्रांनो, खाली जे दिनांक दिलेले आहे त्यानुसार आणि वेळेनुसार तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्या ठिकाणी जायचं आहे. तुम्हाला 2 संच घेऊन जायचे आहेत आणि प्रत्येक एका मूळ व साक्षांकित कागदपत्र जे आहे त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक एका झेरॉक्सवरती सही करायची आहे. आणि त्यानंतर आपण टाइम टेबल पाहूयात. राखीव इमा व ईडब्ल्यूएससाठी तुम्हाला 30/1/2024 ही तारीख दिलेली आहे आणि वेळ सकाळी 11 दिली आहे. तसेच अजा, अज, विजा अ, भज ब, भजक, भजड, विमाप्र या प्रवर्गासाठी तुम्हाला 31/1/2024 ही तारीख दिलेली आहे आणि सकाळी 11 ही वेळ असणार आहे. तुम्ही पाहू शकता इथे अध्यक्ष जिल्हा निवड समिती तथा जिल्हाधिकारी हिंगोली यांची सही आहे. आणि त्यानंतर आपण उमेदवारांना काय सूचना दिलेल्या आहेत ते आपण पाहूयात. तर मित्रांनो, उमेदवारांनी मूळ अर्जाची प्रिंट घेऊन जायची आहे, त्याबरोबर फी जमा केल्याचा पुरावा घेऊन जायचा आहे. त्यानंतरनं जे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य असलेल्या उमेदवारांसाठी शासन निर्णयानुसार इथे तुम्ही शासन निर्णय क्रमांक पाहू शकतात. त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समितीने ज्या कुटुंबास शेतकऱ्याचे आत्महत्या प्रकरणी मदतीसाठी पात्र ठरवले असल्यास त्याबाबतचे कागदपत्र तुम्हाला घेऊन जायचे आहेत. सर्व कागदपत्रांची पूर्ण पडताळणी झाल्यानंतर तसेच जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या सर्व निकषांची पूर्तता झाल्यानंतर अंतिम नियुक्तीची कार्यवाही जी असणार आहे ती कार्यवाही करण्याचे अधिकार जिल्हा निवड समितीने राखून ठेवलेले आहेत. आणि उमेदवारांनी तिथे ओळखपत्र, आयडेंटिटी कार्ड, फोटो आयडेंटिटी कार्ड न्यायचं आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड असेल किंवा इलेक्शन कार्ड असेल. त्यानंतरनं तुमचं बँक पासबुक पण चालतं. त्यानंतरनं पासपोर्ट साईज 2 फोटो न्यायचे आहेत. आणि वरील सर्व उमेदवारांना याद्वारे कळवण्यात येते की सदर यादी या कार्यालयाचे जिल्ह्याचे संकेतस्थळ www.hingoli.gov.in यावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही जी यादी आहे मित्रांनो, ती हिंगोली जिल्ह्याच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर कागदपत्र तपासणीसाठी उपस्थित न राहिल्यास उमेदवारांचा नावाचा समावेश केला जाणार नाही आणि त्यानंतरनं त्या निवड यादीत नाव समाविष्ट करण्याची दावा करता येणार नाही. तसेच शासन सेवेत नेमणूक करताना उमेदवारांनी चारित्र्य व चारित्र्य पडताळणी करण्याबाबत सोबत विहित साक्षांकन नमुन्यात माहिती कागदपत्रे तपासणीच्या वेळेस भरून सादर करावी, असे त्यांनी एकूण 7 सूचना इथे सांगितलेल्या आहेत. त्यानंतर आपण जो फॉर्म आहे ते आपण पाहूयात. साक्षांकन नमुना फॉर्म इथे त्यांनी दिलेला आहे, तुम्ही पाहू शकतात. याच्याबद्दल आपण सर्व डिटेलमध्ये माहिती पाहूयात. साक्षांकन नमुना फॉर्ममध्ये तुम्हाला लेटेस्ट फोटो घेऊन जायचा आहे. 5 सेंटीमीटर बाय 7 सेंटीमीटर या आकाराच्या छायांकित प्रतीवर सही करून ती जोडावी. तुम्हाला इथे फोटो जोडायचा आहे. हा मित्रांनो नमुना फॉर्म आहे, तुम्ही पाहू शकतात. आणि इथे त्यांनी जर काही खोटी माहिती दिल्यास किंवा कोणतीही वस्तुस्थिती निदर्शक माहिती दडवून ठेवल्यास त्याला अपात्र ठरवण्यात येईल आणि कोणत्याही राज्य शासकीय सेवेसाठी कायम अपात्र ठरेल, अशी त्यांनी ताकीद वॉर्निंग इथे दिलेली आहे. त्यानंतरनं मित्रांनो, जी पुढची प्रोसिजर असणार आहे ती तुमचं आडनाव नाव लिहायचं आहे. ठळक अक्षरात हे नाव लिहायचं आहे. टोपण नाव असल्यास त्यासह जर तुम्ही तुमच्या नावात किंवा आडनावामध्ये केव्हाही बदल केला असल्यास किंवा त्यातील काही वगळलेले असल्यास कृपया ते तसे दर्शवावे, त्यांनी अशी माहिती सांगितलेली आहे. त्यानंतर तुमचा संपूर्ण पत्ता इथे भरायचा आहे आणि पूर्ण पत्ता भरायचा आहे. दुसऱ्या देशाचे रहिवासी असल्यास व देशातील पत्ता आणि भारतीय संघराज्यामध्ये स्थलांतरित झाल्याचा दिनांक इथे त्या संदर्भात इथे कागदपत्र पाहिजे. त्यानंतर आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर, नॅशनॅलिटी राष्ट्रीयत्व, डेट ऑफ बर्थ, प्रेझेंट एज, एज ॲट मॅट्रिक्युलेशन 10वीच्या वेळेस तुमचं वय काय होतं ते इथे तुम्हाला नमूद करायचं आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ जे आहे, त्यानंतर प्लेस ऑफ बर्थ तुम्हाला इथे नमूद करायचे आहे आणि तुमचा जिल्हा आणि राज्य तुम्हाला नमूद करायचं आहे. तुमच्या वडिलांचा मूळ जिल्हा व राज्य इथे माहिती भरायची आहे. तुमचं रिलिजन काय आहे, त्यानंतर
तुम्ही अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर मागासवर्गीय उमेदवार आहात काय? असल्यास होय किंवा नाही इथे तुम्हाला मेन्शन करायचं आहे. मागील 5 वर्षात एका वेळी 1 वर्षाहून अधिक काळापर्यंत ज्या ठिकाणी तुम्ही राहिला असाल त्या ठिकाणाचा तपशील, निवासाच्या कालावधीसह परदेशात राहिले असल्यास त्यांनी इथे देशाचं नाव दिलेलं आहे आणि वयाच्या 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ज्या ठिकाणी 1 वर्षाहून अधिक काळापर्यंत राहिला असेल तर त्या ठिकाणाचा तपशील द्यावा. तर मित्रांनो असं काही असेल तर इथे तुम्हाला तपशील भरायचा आहे. नसेल तर तुम्हाला इथे तपशील भरायचा नाही. त्यानंतर इथे अजून एक तपशील त्याचाच आहे आणि नंतर आहे मुलगा-मुलगी बाहेर देशात शिक्षणाकरिता अथवा राहण्यास गेले असल्यास त्याबाबतची तुम्हाला इथे माहिती भरायची आहे. शैक्षणिक अर्हता वयाच्या 15व्या वर्षापासून शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणाचे वर्ष व ठिकाण यासह शैक्षणिक अर्हता दर्शवावी. तर मित्रांनो तुमचं 15व्या वर्षापासून शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणाचे वर्ष व ठिकाण ते तुम्हाला इथे माहिती भरायची आहे. तुम्ही पाहू शकता प्रवेशाचा दिनांक, शाळा सोडल्याचा दिनांक, शाळा महाविद्यालयाची नाव पूर्ण पत्त्यासह परीक्षा उत्तीर्ण झाल्याची वर्षे तुम्हाला इथे माहिती भरायची आहे आणि तुम्ही केंद्र किंवा राज्य शासन किंवा निमशासकीय किंवा शासनवत नियम किंवा स्वायत्त संस्था किंवा सार्वजनिक क्षेत्र उपक्रम किंवा खाजगी संस्था किंवा संस्था या अंतर्गत पद धारण केले आहे काय किंवा कोणत्याही वेळी नियुक्ती करण्यात आली आहे काय? तसे असल्यास नियुक्तीच्या दिनांकासह संपूर्ण माहिती द्यावी. तर मित्रांनो तुम्ही कोणते पद धारण केले असेल तर तुम्हाला इथे माहिती भरायची आहे. त्यानंतर जर यापूर्वीची नोकरी भारत सरकार, राज्य शासन, भारत सरकार किंवा राज्य शासन यांच्या अंतर्गत मालकीच्या किंवा नियंत्रणाखालील उपक्रम किंवा स्वायत्त संस्था, विद्यापीठ, स्थानिक मंडळ या अंतर्गत असेल, जर तुम्ही केंद्रीय नागरी सेवा, तात्पुरती सेवा यांच्या नियम 1965च्या नियम 5 अन्वये 1 महिन्याची नोटीस देऊन नोकरी सोडली असेल तर तुमच्या विरुद्ध किंवा तशाच तत्सम नियमान्वये कोणतीही शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात आली असेल किंवा तुम्ही सेवा समाप्तीची नोटीस दिली त्यावेळेस किंवा त्यानंतरच्या दिनांकास किंवा तुमची सेवा प्रत्यक्षात समाप्त करण्यापूर्वी या बाबीविषयी तुमचे स्पष्टीकरण देण्यासाठी बोलण्यात आले होते का? असं त्यांनी प्रश्न विचारला आहे. त्यासंबंधी जर का तुमचा काही विषय असल्यास तुम्हाला इथे माहिती भरायची आहे. त्यानंतर खालील रकान्यात होय किंवा नाही स्पष्ट नमूद करावे. काहीही नमूद न केल्यास होय असे समजून नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येणार नाही असे त्यांनी इथे सूचना दिली आहे. तुम्हाला इथे येस नो करायचे आहे. तुम्हाला असे प्रश्न विचारण्यात आले आहेत. तुम्हाला आतापर्यंत कधीही स्थानबद्ध ठेवले होते का? त्यानंतर तुम्हाला आतापर्यंत कधी अटक करण्यात आली होती का? तुमच्या विरुद्ध खटला दाखल करण्यात आला आहे का? त्यानंतर हा साक्षांकन नमुना भरतेवेळी कोणत्याही न्यायालयात आपल्या विरुद्ध फौजदारी खटला प्रकरण प्रलंबित आहे का? त्यानंतर तुम्हाला न्यायालयाकडून कोणत्याही अपराधाबद्दल आतापर्यंत सिद्ध अपराधी ठरवण्यात आले आहे का? असे तुम्हाला इथे प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नाचं तुम्हाला येस नो उत्तर टिक करायचं आहे आणि हे जर का तुम्ही उत्तर टिक केलं नाही तर तुम्ही पाहू शकता होय असं उत्तर समजून तुम्हाला नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येणार नाही अशी त्यांनी सूचना दिलेली आहे. त्यानंतर आपण पाहूयात शपथपत्र जे आहे ते काय असणार आहे. मित्रांनो हे शपथपत्र आहे. तुम्ही पाहू शकता इथे जो मजकूर दिला आहे ते तुम्ही वाचू शकतात आणि त्यानंतर तुम्हाला उमेदवाराची सही, दिनांक आणि ठिकाण इथे तुम्हाला नमूद करायचं आहे आणि हे शपथपत्र आहे. त्यामध्ये इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये हे शपथपत्र दिलेलं आहे. तलाठी भरतीबद्दल हिंगोली जिल्ह्याचेच फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं वेळापत्रक आलेलं आहे आणि मी सर्व माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. मित्रांनो तलाठी भरतीमध्ये कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत हे मी तलाठी भरतीची जाहिरात जेव्हा आली होती त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला वर सजेशन बॉक्समध्ये देत आहे. त्यानंतर या PDF ची लिंकसुद्धा मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर मित्रांनो हा साक्षांकन नमुना फॉर्म तुम्ही पाहू शकतात. हा नीट फॉर्म वाचून भरायचा आहे आणि ही PDF पण नीट तुम्हाला संपूर्ण वाचायची आहे. अर्जाचा नमुना संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यात असणार आहे. त्यामुळं ही PDF सविस्तर पद्धतीने वाचायची आहे. तर मित्रांनो ही माहिती होती तलाठी भरतीच्या हिंगोली जिल्ह्याबद्दलची, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बद्दलची. अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.